काय करावं बरं? या मास्तरडीपेक्षा काय तर भारी केलं पाहिजे. ही मास्तरडी चालली पुढं आणि आम्ही राहिलोय मागं. अशी काय तर आयडिया गावली पाहिजे का नाही की त्या मास्तरडीला तिची ती जर्मन भाषा पाण्यातच दिसायला पाहिजे. काय करावं? कम्प्युटर कोर्स केला तर चांगलं आहे. बाई नको बाई, कम्प्युटरची बटन दाबून दाबून आमचं नेल पॉलिश खराब झालं म्हणजे नको नको. दुसरं काय करावं? हा, आमच्या मामाच्या पोरानं काय केलं तर बरं? सिव्हिल इंजिनिअरिंग. हेच चांगलं आलं आमच्या डोसक्यात खरंच की. नाही नाही, पण ते वायरी कोण कुरतडत बसावं? जाऊ दे बाई. काय सुचना झालंय. सूरजला विचारतो, तो फिरत असतोय बाहेर. आज काहीतरी इंटरनॅशनल सुचवलं आमची. मग ती फोनच करतो. तर कारखान्याचं जे काय असेल की नाही ते गावातली सगळी मुलं एकत्र करायची आपल्या व्हायचे आणि सगळ्यांनी. एक मिनिट थांब. आता कोण? हॅलो. हा हॅलो. हा बोल की. ते आमच्या कोर्सचं काय झालं? करणार आहे ना ऍडमिशन? तू सांग की कुठला कोर्स ठरला तुझा? अरे तेच तर सुचना झालंय बघा मस्ती. तू काय तर सांग की. आता मी काय सांगू? आणि मी सांगितलं आणि तुला आवडलं नाही तर मग त्यापेक्षा एक काम कर, जरा विचार कर आणि संध्याकाळी मी घरी आलो की नाही मला सांग. हा ठेव आता. अरे तसं ना. हॅलो. फोन काय कट करतोय हा? हा तर मी काय सांगत होतो, आता कारखान्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे. अंजली वहिनीने सांगितलेलं त्या जोडधंद्याचं काय करायचं तेवढं सांगा. बघ की आपल्या गावातली जेवढी. हा बोल. हा ऐक की, आम्ही म्हणतो बिझनेस मॅनेजमेंट करा. चांगलंय की. कुठला बिझनेस करणार आहेस? ते काय माहित नाही बघा आमसनी. नाहीतर जाऊ देत, बिझनेस वगैरे तूच कर. आमसनी काहीतरी वेगळं सांग. ठीक आहे. हा संध्याकाळी घरी आल्यावर सांग की. हा. हॅलो हॅलो. तू काय फोन कट करतोय सारखा सारखा? तर आपण जे काय करायचं की नाही एक नंबर झाला पाहिजे बघ. काय तर या सगळ्यामध्ये मला तुझी चांगली मदत पाहिजे. कधी नाही म्हणले सनीता. अरे पण कसं आहे आपण. ही बाई काय दम खाणार नाही बघ. The number you are trying to call Switched off केलाय. switched off. लईच डेअरिंग वाढली याची. वहिनी कोर्सला जातात म्हणून मी बी कोर्सला जाणार असं खुळ बसले डोसक्यात. सकाळपासून मी कुठल्या कोर्सला जाऊ कुठल्या कोर्सला जाऊ. माझं डोसकं खायला लागले. एक काम करा की त्यांच्या तोंडाप्रमाणे की नाही टेलरिंग का मला पाठवा. कापत बसू देत पिको फॉल, नाहीतर शिवत बसू देत. खर्रा कटाक खर्रा कटाक. नाही चांगलं आहे चांगलं आहे. अरे पण तिला इंटरनॅशनल कोर्स करायचा आहे. अहो मग ह्यालाच इंटरनॅशनल नाव द्यायचं. फॅशन डिझायनिंग कोर्स असं म्हणायचं. अहो काय देशी मालाला विदेशी नाव दिलं की ते इंटरनॅशनल होते म्हणून. अरे वा 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 युनिव्हर्सिटी. अरे तसं बी पॅरिसचं कुळ आहे तिच्या डोसक्यात. पैसे बी कमी खर्च होतील याच्या नादात. थांब जरा एक मिनिट, तिला फोन करूनच सांगतो. हॅलो. फोन का बंद होता रे तुझा? ते जरा रेंज मध्ये नव्हतो मी. ते जाऊ दे की. मी काय सांगतोय ना थोडी, तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स कर. अगं डायरेक्ट पॅरिस गाठायचं. फॅशनची पंढरीच. हे लय भारी आहे की फॅशन डिझायनिंग. हे कस काय नाही आलो रे आमच्या डोसक्यात? हाय का नंदुडे आता. अगं मी सांगितलं काय आणि तू सांगितलं काय एकच की. तर आता मी आणि उद्या सगळ्या त्या कोर्सची माहिती काढून देतो. तू सारखं सारखं फोन करून आम्हाला डिस्टर्ब करू नकोस काय. बरं. आता काय फॅशन डिझायनिंग करणार मॅडम. हा बरं.
ते रुमाल घेतला असा ना बा. हा हा ठेव आता. बरं 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 ठेवतो. बाय. सुटलो बाबा. आता काय एक मशीन घेऊन जायचं करत बसते नुसती कर्रा कटाक. फॅशन डिझायनिंग लय भारी. मास्तरडे आता तुला दावतो आम्ही किती हुशार राहते. तू करत बस जर्मन. आम्ही चाललो पॅरिसला. अरे आपण याला तंगवणार होतो आणि ह्योच आपल्याला तंगवायला लागला. मग अरे अरे थांबा. तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? आणि हा माणूस काय करतो इथे? कुणी मारला बॉल? तू? मी नाही. शट अप. एवढी जर हौस असेल ना तर इंडियन टीम मध्ये जायचं खेळायला. इतक्या वेळेला सांगतेय पण अक्कल येत नाही तुम्हाला. प्रिन्सिपल सरांना सांगून आता एकेकाला रस्टिकेटच करते की नाही बघा. सांगा नाव पटापटा. सॉरी मॅडम. सॉरी? आता कॉलेज मधून बाहेर काढल्यावर घरच्यांना सॉरी म्हणा. बोला नाव पटापटा. मॅडम सॉरी ते बॉल मी मारला. तुझ्यासारख्यानं तर धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे. आल्या दिवसापासून नुसते घोळ घालत आलायस. आणि तुम्ही नाव सांगा म्हटलं ना पटापट. मॅडम जे काय नुकसान झालं असेल ते मी भरून देतो की. अच्छा पैशाची अरे रावी. नाही म्हणजे कसं आहे तर माझ्यामुळे नुकसान झालंय ना मग भरून द्यायला पाहिजेच की. या पोरांची काय बी चूक नाही. शट अप. पैशाची जी काही गुरमी आहे ना ती बाहेर दुसऱ्यांसमोर दाखवायची. मिस धोत्रेंसमोर नाही. नाही मॅडम पैशाची गुरमी नाही हो. खरंच चांगलं आहे. या पोरांची काय बी चूक नाही. जी काय शिक्षा करायची ती मला करा. शिक्षा? शिक्षा तर तुला चांगली जबरी झाली पाहिजे. जोवर मी थांब असं म्हणत नाही तोवर उठाभाषा काढत राहा. ती काय असते? दाखव त्याला. बैठका होय पाहिजे थोडं मारतो की. कान धरून. आणि तुम्ही 2 मिनिटांच्या आत वर्गात पोचला नाहीत तर गाठ मिस धोत्रेंची आहे. याला राहू देत उठाभाषा काढत. बरं चल मी आता जरा यांना आधी फोन करते. अहो पास करा की. अहो, किती शिक्षा करून घेशील स्वतःला. रेणू अगं हे असे का उठाभाषा काढतात? गोय ग असं का करायला राहणार? ए चल चल. हाच करा ना दा. अरे अहो पास तरी करा. अहो अहो हे काय करताय तुम्ही? अहो स्वतःला एवढी शिक्षा करून घ्यायला तुम्ही काय कॉलेज मधलं स्टुडंट आहे सवय? अहो चूक केलं तर शिक्षा घ्यायलाच पाहिजे. कसली चूक? अहो वहिनी तुम्हीच आता सांगा त्यासनी. अहो मगापासून उन्हातानात 1000 बैठका झाल्या त्यांच्या तासाभरात. हा अहो थांबा ना. नाही
शिक्षा घ्यायलाच पाहिजे. अहो पण कसली शिक्षा? ते काय आहे, मी पोरांसंगत इकडे क्रिकेट खेळत होतो. ते बॉल मारला ना काच फुटली. ते मॅडमने सांगितलंय जोर थांब म्हणत नाही तो उलटा बशा काढायचा. काय? अहो नको असं, तुम्ही जरा थांबा. पण तुम्ही तर कुस्ती खेळता ना? हो कधी नाही ते क्रिकेट खेळलो आणि शिक्षा झाली. अहो पण तुम्हालाच का म्हणून शिक्षा? तुम्ही काय एकटेच क्रिकेट खेळत होतात? हो नाही तर मॅडम पोरासनी रस तिकीट करायला निघाल्या होत्या आणि यांनी सगळ्या चुका आपल्याच अंगावरती घेतल्या आणि आता काढायला लागले दुट्या बशा. अहो पण ते माझ्यामुळे कुणाचं नुकसान नको म्हणून मग मी. ह्याला म्हणायचा दिलदारपणा. फुल रिस्पेक्ट आहे आपला. आऊ स्वीट. ठीक आहे, पुरे झालं आता, पुरे झाली शिक्षा. मॅडम कुठं म्हणलं जात थांब म्हणून? हो मी पण या कॉलेजचा प्रोफेसर आहे, मी सांगतो म्हणून नाही का? पक्का ना? हो ठीक आहे, उद्या भेटू सगळे. हे तुमचे नवे दोस्त काय? हो मी समीरा फ्रॉम बॉम्बे. मुंबई. हा बॉम्बे. नाईस टू मीट यू राणा. नमस्कार नमस्कार. वळख असलेल्या बाईच्या वाऱ्याला बी जात नाही आमचं राणादा. यू आय एम नॉट अ बाई. हा नमस्कार, मी वसंत जाधव. नमस्कार काका. भावा आपलं नाव प्रकाश. पक्का म्हणलास तरी काही हरकत नाही, टुरिस्टचा बिझनेस आहे ना आपला. बरं चला निघूयात आपण. होय चला की. बरं आदनं मधनं भेटेत जाऊ काय? येतो. चल बाय. अधनमधनं कशाला, डेलीच भेटू. कसला सॉलिड आहे यार हा राणा, ह्याची तर ओळख वाढवलीच पाहिजे. नंदिता राव द्या. नंदिता सगळं केले खरं, समजेल ना? अहो समजून सांगितल्यावर समजते की माणसं. माणसात आहे वय. अहो मग आपण जरा वाकडं सांगायचं, म्हणजे जरा गडवा पिशवी करायची. हो काय ते? काय नाही. अहो आजकाल शिक्षणाच्या नावावर मोठी मोठी स्वप्न दाखवून अहो लय लोपडतात. हो आता शिक्षण सम्राट हे सगळं. वय बाई ते खरंच आहे. जर्मनीच्या नावाखाली फिरवणारे बी लईच आहेत बघ. म्हणून तर आम्ही तसला कोर्स नको म्हणलं यासनी. काय हो? एकदम बरोबर. म्हणून द्या, म्हणून मी माझ्या बायकोचं ऍडमिशन पॅरिसच्या कॉलेज मध्ये करायचं ठरवलंय. वय बाई आजकाल आमचं हे लईच सुधारल्यात. बरं कुठला कोर्स करायचा ठरलं काय? झाले की झाले. द्या. हा हा हे घ्या, फॅशन डिझायनिंग कोर्स पॅरिस. पॅरिस. आऊ द्या, तू काय खोळायस काय? अरे आम्ही काय मास्तरी नाही वय 10वी 12वीची परीक्षा द्यायला. ठीक आहे ह्यो ताप नको आमासनी, ठेव तुझ्याकडे. अगं कोर्स म्हणला की पुस्तक येणारच की. अहो नाही हो, आधी आम्ही कॉलेजमध्ये जाणार मग वाचणार. हे बी वाचू वाटलं तरच. बर कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे? द्या. काय ते सांग की. तुम्हीच सांगा की. अरे माझ्या बायकोचा माझ्या विश्वासच नाही मरता. अहो तू सांग मग पटते तिला. सांग मगच. कसं आहे वहिनी, तो फॉरेनचा कोर्स म्हणजे लय मोठा आहे. हो इथल्या कुठल्या त्या कॉलेजला नाही झेपणार. इथे नुसतं गंडीपशी करतात. होय होय होय. म्हणून सनिदा म्हणाले माझ्या बायकोचं ऍडमिशन करायचं तर फॉरेनच्या कॉलेजातच करायचं. म्हणून तुमचं फॉरेनच्या कॉलेजात ऍडमिशन घ्यायचं ठरलं. फॉरेन? नाही ते पॅरिस. हो अरे अडाण्या, पॅरिस म्हणजे फॉरेनच झालं की. हे चांगलं झालं. खरी कदर आमची तिकडच होणार बघ. बर कधी जायचंय? कधी जायचंय? ते आपलं फेब्रुवारीत. फेब्रुवारीत? फेब्रुवारी म्हणजे लई लांब झालं की. हो लई लांब होतंय का? अहो साहेब काय आहे, तिथं उन्हाळ्यात हिवाळ्याच्या सुट्ट्या पडतात. हो त्यामुळं 2-3 महिने कॉलेज बंद आहेत. मी पुस्तके तेवढ्यासाठी आणल्यात, अभ्यास करून ठेवा. नाही आम्ही अभ्यास बिभ्यास काही करणार नाही. आधी आम्ही कॉलेजला जाणार आणि मगच अभ्यास करणार.
अहो वहिनी साहेब, अहो हे फॅशन डिझायनिंगचा कोर्स तो बी पॅरिसचा, मग एखादी एंट्रन्स एक्झाम द्यायला लागणार का नाही? होय की? मग त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे हो. म्हणून तर पुस्तक आणल्यात. मी काय म्हणतोय, जरा अभ्यास कर, नाही तर परीक्षा द्यायची, तिथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे तुला. हा, आणि तसं नसेल तर आत्ताच सांग. उद्या आपण कोल्हापूरच्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन टाकू. आओ तसलं काही चालणार नाही. आमासनी असल्या रद्दड कॉलेजमध्ये ऍडमिशन न गय. आमासनी आपलं पॅरिसच बरं. तेच चांगलंय. तेव्हा खानदानी कॉलेज बघा बरं का, आमासनी शोभल असं. अहो एक नंबर खानदानी. अहो ब्रिटनची महाराणी त्या कॉलेजला जात्या. खानदानी आहे. ब्रिटनची महाराणी. अबे तू काय सांगायलाय? म्हणजे तो म्हणतो की ब्रिटनची महाराणी तिच्या पाठराखींसोबत त्या कॉलेजमध्ये जाते. पाठराखीण आहेत का? पाहिजे की फुटपट्टी कैची कोण पकडणार? बरोबर की नाही? म्हणून सांगतो ही पुस्तकं घे, अभ्यास कर, एंट्रन्स एक्झामची तयारी कर. काय तिला बी शिकवू जरा. मी काय म्हणतो उद्या ही अभ्यास करेलच, तरी पण काय वाकडे तिकडे इकडे तिकडे झालं सेटिंग लावायची. बघ सेटिंगची काय गरज आहे? असं दे आपलंच आहे ते. सेटिंग लावायची. माझ्या बायकोला पॅरिसच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यायचं. 1,01% संगीता, काळजीच करू नका. चला आपण ते पासपोर्टचं बघूया आपल्या. चल लवकर चला. आव द्या. अरे फॉरेनला चाललोय आम्ही, आणि तुझ्या पासपोर्टचं काय? असं काय करताय वहिनी साहेब? आता तुम्ही एवढं फॉरेनला जाणार आणि तिथे गेल्यावर हातातनं बॅगा हलवत जाणार होय? अहो बॅगा घ्यायला कोणतरी पाहिजे का नको? अगं खरे की ते असं बॅग घेऊन नाही चांगलं नाही दिसणार ते. येऊ मग? येतो. चला. आता ब्रिटनची राणी कुठून आणणार आहेस तू? पॅरिसचं कॉलेज मध्ये ऍडमिशन. वा 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 वा. जर्मनीचं तर नुसतंच वारं झालं, पण आम्ही खरंच जाणार आहे पॅरिसला. आता खरंच तिचं नाक ठेचलं जाणार. मास्तरडे वैताग होणार आहे बघ तुला. अगं रेणू, अगं काय चाललंय तुझं? मी तुझ्या सोबत चालते ना, मग तू मोबाईल मध्ये काय आहेस? काही नाही, असंच. काय चाललंय काय तुझं? हा, कुठे काय नाही. हे बघ, तुझ्या आई बाबांनी माझ्या जबाबदारीवर तुला कोर्सला पाठवलं ना, मग तू मलाच कशाला टाळतेस? पण मी कधी टाळलं तुला? मग आता काय करतेस? आणि आज आमच्या सोबत का नाही आलीस तू? अगं ते हे तुम्हाला दोघांना स्पेस मिळायला पाहिजे ना. वा मी कशाला उगाच तुमच्यामध्ये कबाब मध्ये हड्डी बनवू, आहे की नाही? उगाच काहीतरी बोलू नकोस. खरं काय ते सांग मला. कोणाचा फोन आहे? एवढं काही महत्वाचं नाहीये. बोल. तू उद्यापासून माझ्या सोबत येणार आहेस का नाही तेवढं सांग. अगं येते की मी, पण आता पण बिन काय? आम्हाला नकोय कसली स्पेस. अहो तुम्हाला हवी आहे का स्पेस? काय असते ते? तुम्हाला पाहिजे काय? नाही नकोय. मग मला बी नकोय. बघ त्यांनाही कुठलीही स्पेस नकोय. अगं तुला कळत नाहीये का? तुझी जबाबदारी आहे माझ्यावर. तू होय की माहिती की मला. येते की मग मी वडापनी नाही. उद्यापासून तू माझ्या सोबत कॉलेजला येणार. अगं रेणू, काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून सारखा फोन करतायत ना, उचल तरी. नाही काही महत्वाचं नाहीये. बोल. तू उद्यापासून माझ्याबरोबर कॉलेजला येणार आहेस का नाही तेवढं सांग. होय ग बाई, उद्यापासून जाऊया आपण दोघी. हा, पण आता मला जाऊ दे. अगं उद्यापासून कशाला? आत्ताच जाऊयात ना सोबत. टेबल सीट कसं जाणार आहे आपण अंजू? उद्यापासून जाऊया की. अंजू हे बघ, मला तर लई उशीर व्हायला लागला. काय चाललंय ते सांग मला. काय नाही ग बाई, चल बाय. उद्या अगं बाय बाय बाय. अगं रेणू, काय चाललंय हिचं? जाऊ द्या, आपल्याला टाइम मिळा म्हणून करते ना. हो समज तुम्ही कशाला उगा वैतागते तिच्यावर? तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही काही कमी नाही आहात. मी काय केलं आता? कशाला नसता गोंधळ घातला कॉलेजमध्ये? ते वय ते काय झालं, जरा फॉर्मात आलो होतो, फिरवली बॅट, ते बॉल गेला आणि मग काच फुटली. नाही तर काच फुटली नसती. आता उद्यापासून तुम्ही मला सोडायलाच येऊ नका. रेणू येईल. असं कसं? ते वज्र केसरीच्या टायमाला तुम्ही माझ्या मागे सावली सारखे उभे होता. तर मला चान्स मिळतोय तर मी मागे कसा आटू? पाहिजे तर क्रिकेट नाही खेळणार, मग तर झालं. हो पण तुमची सगळी कामं अडतील त्याचं काय? ते 4 तासानं काय होत नाही, ते मॅनेज करतो की मी. तुम्ही काय बी काळजी करू नका. अजिबात नाही.
तुमची कामं जास्त महत्वाची. मी रेणू सोबतच येईन आणि जाईन. ठीक आहे, ते बघू नंतर ना. तुम्ही चला आता लवकर. काय शेतकऱ्यांचा फोन आलता, मला तिकडे जायला पाहिजे. अजून नाही मिटलं ते? ऊस दर जाहीर होईस्तोवर मिटणार नाही. हा प्रश्न नीट मिटायलाच हवा. ऊसाच्या दराने 2 भावांमध्ये दरी नको तयार व्हायला.